किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं, पत्राची उत्तरं का दिली नाहीत पेडणेकरांचा सवाल। पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडेंचा फोन, दोघांमध्ये शाब्दिक वाद। महापौरांच्या संवेदनशील दालनात पेडणेकरांनी दमदाटी केली, त्यांनी रेकी आणि ट्रेस पासिंग करत चित्रीकरण केलं। ही वागणूक विरोधी पक्ष नेत्यांना शोभत नाही। महापौर रितू तावडे भडकल्या, पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करणार, तावडेंकडून स्पष्ट। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजुरडेपणा, माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं। सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली। आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातला दुसरा मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवला। केतन सियाला किती पैसे दिले याची माहिती देणार, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती। मी तिथे असतो तर अमित साठमांच्या कानाखाली मारली असती, संदीप देशपांडेंचा साठम यांच्यावर संताप। साकी नाक्याची घटना सांगताना साठम काल हसले होते। अमित साठम यांच्याकडून मुंबईकरांची टिंगल, त्यांची कालच पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती। आदित्य ठाकरेंचा अमित साठमांवर निशाणा। संजय राऊतांकडून अमित साठम यांचा चाटमाचा उल्लेख, ते दात काढून हसतात, हे किती क्रूरता आणि विकृती आहे। राऊतांचा टोला तर अमित साठम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। नवनाथ बन यांच्याकडून पलटवार। दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉपनॅट। भाजपचं ऑपरेशन राम मंदिर चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय। उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, अब हिंदू माफ नहीं करेगा। राम मंदिर लुटणारे देशद्रोही म्हणत उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा। आंदोलनानं महाराष्ट्राला जाग करेन, मग अयोध्येला जाईन, उद्धव ठाकरेंची माहिती। दादरच्या हनुमान मंदिरात रविवारी उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार। रामरक्षा हनुमान चाळीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार। आंदोलनात सहभागी होण्याचं ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे ज्या मंदिरात पाय ठेवतील तिथे गोमूत्र शिंपडावं, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आमदार रामरक्षा आंदोलन करावं। नवनाथ बन यांचा टोला, बाबर आणि औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्यांनी प्रभू रामांची चिंता करू नये अशी ही टीका। उभाटाला आता राम आठवला, राम कदमांची टीका। उद्धव ठाकरेंना रामावर बोलण्याचा काय नैतिक अधिकार, हे काही हिंदुत्व नाही तर नौटंकी। राम कदमांचा हल्ला बोल। ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यानंतर हिंदुत्व कुठे गेलं होतं? राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली होती, तेव्हा हिंदुत्व कुठं होतं? हिंदू नाकारत असल्याचं लक्षात आल्यानंतर ठाकरेंचं पाऊल, उदय सामंतांची टीका। राम मंदिराची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये। ठाकरे नमाजऐवजी रामरक्षांची जी आहे ती आरती घेत आहेत, त्यांचं अभिनंदन। देवयानी फरांदेंची टीका, सरकारनं घोटाळेबाजांवर कारवाई केल्याची प्रतिक्रिया। रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया। तसंच या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत हिंदू विरोधी राष्ट्रविरोधी शक्तींचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, आरएसएसचं आवाहन। राम मंदिरात दान चोरीवर विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवतांकडून राम राम इतकीच प्रतिक्रिया। आरएसएस सरसंघचालक प्रश्नांचं उत्तर न देताच निघून गेले।